नौपाडा परिसरामध्ये रामवाडी परिसरामध्ये मनीष कॅफे आहे। या कॅफेतनं अनेकदा खाद्यपदार्थ पार्सल नेले जातात। याच अनुषंगाने या ठिकाणी खाद्यपदार्थ खाल्ले देखील जातात। सदर कॅफे हे फुटपाथ लगत असून या ठिकाणी असलेल्या झाडांना सिमेंट कॉन्क्रीटचं आवरण देखील घालण्यात आलेलं होतं। त्यामुळे झाडांना कुठेतरी याचा त्रास होत होता। शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यपदार्थ खाण्याकरिता खवय येत असल्यामुळे या ठिकाणी अवैधरित्या या ठिकाणी वाहनांची पार्किंग केली जात असे। त्यामुळे येता जाता ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत होता। त्याचबरोबर अनेकदा या ठिकाणी सांडपाणी देखील या रस्त्यावरती सोडलं जायचं। त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना या परिसरातनं रहदारी करताना विविध समस्यांना सामोरे जावं लागत होतं। या सर्व तक्रारी लक्षात घेता नौपाडा शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी या संदर्भातली तक्रार नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत केलेली होती। शिवाय या ठिकाणी झाडांलगत असलेलं सिमेंटचे आवरण निस्तनाभूत करण्याची मागणी देखील केलेली होती। त्या अनुषंगाने काल या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई करत सदर परिसरामध्ये लोखंडी असलेले स्टँड आणि टेबल्स या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या वतीने नेण्यात आले होते। मात्र पुन्हा एकदा झाडासभोवती असलेल्या सिमेंटच्या कठड्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। या कारवाईनंतर झाडांभोवती असलेले सिमेंटचे आवरण निस्तनाभूत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता झाडांना मोकळा श्वास घेता येणार आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर या ठिकाणी नागरिकांनी शिवसेनेचे नौपाडा विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचे आपल्या समस्यांचं निवारण झाल्याबाबत नागरिकांनी आभार देखील व्यक्त केलेले आहेत। या संदर्भातली आपली भूमिका या ठिकाणी ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी देखील मांडलेली आहे। या कारवाई दरम्यान शाखा प्रमुख सचिन चांदगुडे, सागर पवार, उपविभाग प्रमुख अमित जोशी, वैशाली जोशी हे देखील उपस्थित होते। यांनी देखील अतिक्रमण विभागाकडे पाठपुरावा केला होता। या प्रसंगी स्थानिक नगरसेवक संजय वागुले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। 3 वर्षापासून इथे अनाधिकृत बांधकाम केले गेलं होतं। संपूर्ण फुटपाथ खाल्ला होता, रस्ता खाल्ला होता, रस्त्यावरती गाड्या उभ्या होत्या, लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या। आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, पण आमच्याच मित्रपक्षाचा व्यापारी सेलचा अध्यक्ष मितेश शाह त्याचं ते दुकान होतं, त्यामुळे त्यावरती कारवाई होत नव्हती असं आम्हाला वाटतं आता। पण डोक्यावरनं पाणी गेलं, लोक म्हणाले याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। म्हणून आज मागच्या मंडळीचं सगळे जे जेवणाकर जागा ठेवली होती ते सगळे कट्टे टेबल उचलून दिले होते, तरी पण त्याचं तेच काम चालू आहे। आजही ड्रेनेजची लाईन त्यांनी पावसाचं पाणी असतं त्याकडं सोडलेली आहे। रात्री 12 नंतर परत त्याचे साफसफाई चालू असते। आज आम्ही झाडाच्या भोवती जे काँक्रीटकरण केलं होतं ते काँक्रीटकरण तोडण्याचा प्रयत्न करतो आहे, ते पूर्ण साफ करतो आहे। आज तुम्ही समाजसेवक म्हणून जेव्हा समाजात वावरता, तुम्ही व्यापारी सेलचे अध्यक्ष असता एखाद्या पक्षाचे, आणि तुम्ही व्यापाऱ्यांसमोर काय दाखवता? जिथे तुम्ही धंदा करताय तिथं तुम्ही फुटपाथ खाताय, रस्ता खाताय, झाडाला मारण्याचा प्रयत्न करताय। झाडामध्ये संपूर्ण झाडामध्ये लोखंडी सळ्या घुसवल्या गेल्या होत्या। आज ते झाड वाचवण्याकरता मी सगळा प्रयत्न करतो आहे। आज रामवाडीमध्ये लोकांना जायला जागा नाही, इकडनं असंख्य गाड्या उभ्या असतात। मी 7 वाजता आलात, असंख्य गाड्या उभ्या असतात आणि लोकांना आपली जाता येत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये एक रामवाडीच्या लोकांना होणारा त्रास गेली 3 वर्षे ते सहन करत आहेत। त्या त्रासातनं आज ते काही मुक्त होत आहेत। का असतं ना, मित्रपक्ष हा विषय वेगळा असतो, पण ज्या वेळा तुम्ही समाजाला वेठीस धरता, समाजातल्या लोकांना वेठीस धरता, तुम्ही फुटपाथ गिळंकृत करता, तुम्ही रस्ता गिळंकृत करता, तुम्ही ड्रेनेजची लाईन याच्यावर सोडता आणि लोकांना त्याचा त्रास होतो, त्यावेळी मित्रपक्ष जरी असला तर त्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। आणि हा मित्रपक्ष संबंधच नसतो, आपण एक समाजसेवा म्हणून काम करतो की लोकांची आपल्याला तक्रारी आल्या त्या तक्रारी आपण सॉल्व्ह करणं गरजेचं असतं, त्याला पाठपुरावा करणं गरजेचं असतं। आणि आज पाठपुरावा ते यश आलं, ते कदाचित शिवसेनेच्या माध्यमातून आलं असेल, ते आमचे वाघोली साहेब पण माझ्याबरोबर होते, त्यांच्या माध्यमातून आलं असेल, पण लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे।